जय रघुवीर समर्थ सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे नवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन. आज शनिवार दिनांक 7 मार्च. मित्रांनो, समर्थ रामदासांचा मनात श्लोक याच्यामध्ये एक श्लोक आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे, मनातांची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, माझ्या पांडुरंग ऐसा सुखी कोण सांगा. आणि ज्ञानेश्वर महाराज ते तर म्हणतात, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. असा सुखची कल्पना आहे. सुख फक्त जीवनामध्ये सुखच नसतं, पण आपण सुखाकरता धडपड करत असतो. सुख आहे, दुःख राहणारच. पौर्णिमा आहे म्हणून अमावस्या असते, दिवस आहे म्हणून रात्र असतं. हो, इतकंच काय, जिथे फूल असतात तिथे काटेसुद्धा असतात. म्हणून असं म्हणत नाही की आम्हाला फक्त सुख पाहिजे, दुःख पण पाहिजेत. दुःख असतात. अरे, ज्यांना मुलंबाळं नाही आहे ते सुद्धा दुःखी आहे, आणि ज्यांना मुलंबाळं आहेत ते सुद्धा दुःखी आहे, कारण मुलंबाळे नंतर विचारत नाही. अशा प्रकारे त्रिविध ताप आहे सगळ्यांचे. म्हणून सर्व संतांनी काय केलेलं आहे की सर्व संग परित्याग केलेला आहे. सुख जी आहे ती दुःखाची सावली आहे. सुख आणि दुःख हे कशावरचं असतं? आता पहा, रामायणामध्ये कथा आहे, श्रीराम यांना सुद्धा दुःख आलंच. वनवास झाला, वनवासात त्यांना जावं लागलं, आणि श्री रामांना सीतेवर इतकं प्रेम होतं तरी पण सीतेचा त्याग करावा लागला, आणि पांडवांना वनवास भोगावाच लागला. इतकंच काय, श्रीकृष्णांना सुद्धा मृत्यू आहेच. त्यांना ते भगवान असून त्यांना मृत्यू आहे. म्हणजे शाश्वत सुख फक्त संतांनाच माहिती आहे आणि तेच शोधतात. आता सुखाची कल्पनासुद्धा कशी आहे, वेगवेगळी आहे. आपण लहान असतो, लहान मुलं जे असतात, बालक असतात, त्यांची सुखाची कल्पना वेगळी आहे. सुख त्यांना कशात असतं, गिल्लीदंडा खेळणार, कंचे खेळण्यामध्ये, गोळ्या चॉकलेट खाण्यामध्ये, अशा प्रकारे त्यांचं सुख असतं. जेव्हा वय वाढतं, तरुण होतात, त्यावेळेस सुखाची कल्पना वेगळी असते. तेव्हा सुख सगळं जे असतं ते संसारामध्ये असतं, बायको पोरांमध्ये, याच्यामध्ये सगळं त्यांचं सुख असतं. अशा प्रकारे सुखाची कल्पना जी असते ती वेगवेगळी होत असते वेगवेगळ्या वयामध्ये. आणि सारी धडपड आयुष्यभर आपण सुखासाठी करत असतो, आणि शेवटी काय असतं, दुःखच येतं. पण सुख आणि दुःख ही मनाची निर्मिती आहे. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक नाणं आहे, त्याच्यात दोन बाजू असतात. तर एका बाजू सुख आहे आणि एका बाजू दुःख आहे. तुम्ही म्हणाल की मी सुखच घेईन, नाणं पूर्ण घेणार नाही, असं होत नाही. सुख इज फॉलोड बाय दुःख, आणि दुःख इज फॉलोड बाय सुख. अशा प्रकारे दुःखावर औषध काय आहे तर काळ आहे. काळ आला, कारण दुःख जे असतं ते जास्त वेळ टिकत नाही. काळ आला की सुख येतं, सुख आलं की दुःख पण येतं. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही स्वीकारायचं आहे. म्हणजे पूर्ण नाणं तुम्हाला स्वीकारावं लागेल आहे. तुम्ही म्हणाल की मी फक्त सुखच घेईन, असं शक्यच नाही. हा मूर्खपणा आहे. एकाच बाजू मिळण्याची धडपड ही म्हणजे मूर्खता आहे. अहो, दुःख आहे म्हणून सुखाची किंमत आहे. सतत सुखत मिळत राहिलं तर त्याची किंमत राहणार नाही. दुःखामुळे सुखाची किंमत आहे. ज्याप्रमाणे गोड आहे, आपण गोड खात राहिलं त्याची किंमत राहणार नाही. म्हणून आपण मधून तिखट पदार्थाची चव घेतो. तिखट पदार्थ आहे म्हणून गोड पदार्थाची किंमत आहे. इतकंच काय, असं म्हणतात
की भक्त आहे म्हणून भगवंताला किंमत आहे. कोण विचारतं मग भगवंताला? भक्तामुळे भगवंताची किंमत आहे. अशा प्रकारे सुख आणि दुःख दोन्ही असतात आणि दोन्ही भोगावं लागतात. आता या श्लोकाची एक पंक्ती आहे, तिसरी पंक्तीमध्ये समर्थ म्हणतात, मना त्वांची रे पूर्व संचित केले. संचित मागील जन्माशी याचा संबंध आहे. पूर्वजन्माची कल्पना आपल्या शास्त्रात आहे. पूर्वजन्म आपला असतोच. पूर्वजन्मामध्ये आपले अनेक जन्म झालेले आहेत. अनेक जन्म आपले झालेले आहेत. त्या जन्मांमध्ये आपण चांगले कर्म करतो, खराब करतो, वाईट कर्म असं सगळे आपोआप होतं स्वतः. ते समजा आपले 400 जन्म झालेले आहेत आणि हा 401वा जन्म. तर या 400 जन्मामध्ये जे काही कर्म आपण केले असते चांगले वाईट, त्याचा आपल्याला हिशोब या जन्मात चुकता करावा लागतो. आणि जो हिशोब आपण चुकता करतो ते जे आहे ते संचित आहे. आणि जे चुकता होत जातं पण पूर्ण चुकत, तरी पण या जन्मी आपण ते पूर्ण चुकता करू शकत नाही. प्रारब्धामुळे ते शिल्लक राहील. अशा प्रकारे म्हणजे सुख संचित जे आहे ते अशा प्रकारे कल्पना आहे. दोष हे आता दुःख आलं की आपण लगेच कोणाला तरी दोष, हे सगळं यांच्यामुळे झालं, याच्यामुळे मला असं दुःख झालं, अशा प्रकारे आपण बोलत असतो. कोणालाही पण दुःख येतं हे आपल्यामुळेच येतं. त्याच्याकरता कोणाला दोष देण्याची गरज नाही, दोष देऊ नये. अहो, रामाला जेव्हा वनवास झाला तेव्हा भरताला वाईट वाटलं की माझ्या आई वडिलांमुळे रामाला वनवास झाला. तेव्हा श्रीराम काय म्हणतात, माय कैकेयी ना दोषी नव्हे दोषी तात, राज त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात, खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. म्हणजे संचित कर्म आहे, त्याच्यामुळेच आपल्याला दुःख वगैरे जे काय भोगावं लागतं ते याच्यामुळेच भोगावं लागतं. कोणतीही गोष्ट अचानक घडत नाही, त्याचं काही कारण असतं. आज अचानक कोणती गोष्ट होत नाही. हे जे गोष्ट आज घटना काही झाली आहे त्याचं काही कारण आहे, त्याच्यामुळेच आज ही अशी घटना झाली आहे. आणि आपण म्हणतो माझ्या वाट्यालाच हे फळ कसे काय आले, तर दुःखाला मीच स्वतः जिम्मेवार आहे. जसं आपण का बी पेरतो जमिनीमध्ये, तर जसं बीज असेल तसं ते तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. म्हणून त्याचप्रमाणे जसं तुम्ही कर्म कराल त्याचप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल. भगवान गीतेत सुद्धा म्हणतात आहे की आपण आपल्या दुःखाला जबाबदार आहो, असं श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. जे काही दुःख होतात त्याचे जबाबदार आपणच आहोत. आणि म्हणून सुख पण आपल्या हातात आहे. आता संचिताचा निर्मातासुद्धा मीच आहे, म्हणून प्रारब्ध बदलणेसुद्धा माझ्याच हातात आहे. भूतकाळातील चुका ज्या झालेल्या आहेत असतील त्या आपण वर्तमान काळात सुधाराव्या आणि ते आपण सुधारून घ्यावे. आता एक शेवटची पंक्तीमध्ये आहे, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. काय होतं की पुष्कळदा आपला समोरची जी व्यक्ती असते किंवा आपला कोणी वैरी असेल किंवा आपण ज्याची आपल्याशी मित्रता नसेल तर त्याचे कर्म आपण पाहतो आणि कधी म्हणतो याला असं भोगावंच लागेल कधीतरी, इतके कर्म करतो असं करतो आहे. आणि समजा तसं जर झालं तर आपण लगेच म्हणतो घ्या भोगा असा, मी म्हटलंच होतं, मला वाटलं होतं की हे भोगावं लागेल तुला. अशा प्रकारे आपण म्हणतो तयासारखे भोगणे प्राप्त झाले. पण समज म्हणतात हे दुसऱ्याला टोमणे मारायची गरज नाही, हे तुम्ही स्वतः आपल्याकरता तपासा की आम्ही जे करतोय तेच आम्हाला भोगावं लागतं. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे की देहाचे चोचले जे आहेत ते खूप जास्त आहे. आपण इंद्रिय सुखाच्या मागे लागतो. देह सुख पाहिजेच, इंद्रिय सुख पाहिजेत, पण ते मर्यादित असलं पाहिजे. आवश्यक तेवढेच करावे. शरीराला जास्त लाड करू नये आणि शरीराला जास्त कष्ट पण देऊ नये. कष्ट तर पाहिजेच, कष्टाविना काही मिळत नाही. पण आज काय झालं, वर्तमानामध्ये इतक्या सुखसोयी झाल्या आहे की माणूस कष्ट करतच नाही. कष्ट करायला तो भीतो आणि त्याचा काहीतरी सगळं ऑटोमॅटिक झालेलं आहे आजकाल. वॉशिंग मशीनपासनं काय सगळ्यामध्ये सगळ्या सुखसोयी आहेत. अहो, मुलं विद्यार्थीसुद्धा 4 पावलं जाण्याकरता त्यांना स्कूटी लागते. हे असं त्याच्यामुळे कष्ट होत नाही.
तर कष्ट तर केलंच पाहिजे, कष्टाबिना काही होणार नाही. पण कष्ट जे कराल तुम्ही ते अघोरी कष्ट नको. कारण आपल्या शरीराला रोगी न व्हावं, निरोगी राहायला पाहिजे याच्याकरता. समाजात आपण पाहतो किती असाध्य रोगाने लोक ग्रसित आहे. कॅन्सरसारखे असे रोग आहेत जे ते, पण ते रोगी पुष्कळ रोगी असे आहेत जे आनंदात आहेत. त्यांना काही काही हे नाही आहे की मला इतका असाध्य रोग झालेला आहे ते की आपल्या रडत बसले आहेत, असं काही नाही आहे. ते आनंदात आहे. का? कारण त्यांनी मनाला जिंकले आहे. ते मनाला विसरून जुनं एक उदाहरण आहे. स्वामी विवेकानंदाचे गुरुबंधू होते स्वामी तुर्यानंद. त्यांचं ऑपरेशन करायचं होतं. तर ऑपरेशन करायच्या वेळेस त्यांनी डॉक्टरांना सांगितलं, मला ॲनेस्थेशिया देऊ नका, बिना ॲनेस्थेशिया भूलचं मला ऑपरेशन करा. डॉक्टर म्हणे असं कसं होईल? तर नाही म्हणे, तुम्ही करा, मी मनाला बाहेर काढून टाकतो. आणि खरंच त्यांचं ऑपरेशन तसंच झालं, बिना ॲनेस्थेशिया. इतकंच काय, माझे एक साडूबंधू होते, त्यांच्या डोक्याचं ऑपरेशन करायचं होतं. तर त्यांनीसुद्धा डॉक्टरला सांगितलं की मला बधीर करू नका, मी तसंच आहे. डॉक्टर घाबरत होते की हे असं कसं म्हणतात आहे, काय बधीर नाही करणार, ऑपरेशन डोक्याचं कसं होणार? ते म्हणे नाही, मी माझ्या नामात राहीन आणि तुम्ही ऑपरेशन करा. आणि खरंच त्यांचं ऑपरेशन बिना एनेस्थेशियाचं डोक्याचं ऑपरेशन केलं. हे म्हणजे आत्ता ते गोष्ट माझे बंधूचे त्यांचं झालं होतं. अशा प्रकारे म्हणजे सगळं काही जे आहे ते आपण आपल्या मनावर आहे. आपण आपल्या मनाला आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे, तेव्हा सुखदुःख जे आहे ते आपण बरोबर भोगू शकतो. मित्रांनो, आजचं जे हे चिंतन आहे ते मी सुनीलजी चिंचोळकर यांचं पुस्तक जे आहे मनःशांती, या पुस्तकातून साभार घेतलेला आहे. आपल्यास आवडल्यास कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.